रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगतंय। गणेशोत्सव जवळ आलेला असतानाच विरोधकांनी मुंबईच्या खड्ड्यांवरून सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। पण खड्ड्यांवरून टीका होत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई पालिका आयुक्तांच्या मदतीला धावून आलेले आहेत। मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यांचं राजकारण, आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर सत्ताधारी, चांगली कामं होताना लोक टीका करतात। फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला। सततच्या पावसानंतर मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यातच गणेशोत्सव जवळ आल्यानं हे खड्डे बुजवण्यासाठी गणेश मंडळांकडून अल्टिमेटम दिला जातोय। याच मुद्द्यांवरून आदित्य ठाकरेंनी सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्री बीएमसी मध्ये कॅसा बीएमसी किंवा बीएमसी बनवण्यात व्यस्त आहेत। पण एक बघितलं, मी काल देखील बघत होतो, बँड्रा वेस्ट मध्ये असेल, लिंकिंग रोडला असेल, सबर्ब्स मध्ये फार करून आपल्याला दिसायला मिळतं की चांगले चांगले रस्ते हे उगाचचे खराब झालेत, म्हणजे ते खरबडल्यासारखे आहेत। म्हणजे चांगले रस्त्यांनी खराब मुद्दामून केले का? खरं तर आदित्य ठाकरेंनी खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांसह पालिका प्रशासनावरही निशाणा साधलाय। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या खड्ड्यांच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर सवाल उपस्थित केले। पण पालिका आणि सरकारवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या काळात चांगली कामं होत असताना काही लोक टीका करतायत। निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणत फडणवीस पालिका प्रशासनाच्या मदतीला धावले। मुंबईमध्ये सुशोभीकरणाची कामं चालली आहेत, कॉन्क्रीट रस्त्याची कामं चालली आहेत। आता अर्थातच चांगली कामं चालतात त्याही वेळी काही लोकांच्या पोटात दुखतं आणि ते रोज एक पत्र लिहितात। त्यावेळी अशाच प्रकारचं एक पत्र त्यांनी स्वतःला 25 वर्ष लिहिलं असतं तर कदाचित मुंबई ही अधिक चांगली झाली असती। खरं तर गणेशोत्सव तोंडावर आल्यानं तात्काळ मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्याची गरज आहे। अशा वेळी खड्ड्यांचं राजकारण न होता त्यासाठी सकारात्मक प्रयत्न व्हायला हवे, तरच गणरायाच्या मार्गातील विघ्न दूर होतील आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।